त्यामुळे प्रभाव पत्कारला देखील संघर्ष करणं हे आपलं काम आहे आणि ते करत राहावं हे प्रत्येक संघाकडनं अपेक्षित आहे. अगदी आपण पाहिलं तर आरडी वॉरियर्स ते देखील एक सामना पराभूत, डीके ते देखील एक मॅच पराभूत. त्यामुळे एक स्पर्धेत क्वालिफाय होण्यासाठी नक्कीच ही डू ऑर डाय मॅच आपल्या समोर येते. डीके स्पोर्ट्स फाउंडेशन विरुद्ध आरडी वॉरियर्स. स्पर्धेत जर जिवंत राहायचंय तर नक्कीच चांगला खेळ दाखवून आपल्याच हाताने आपलं नशीब कोरायचंय. पुढील समालोचन मी हँड ओव्हर करतो विनोद सरचोरगे यांना. मला वाटतं समालोचन आता कुणाल सरांसोबत करूया. दोघंही समालोचन करूया. कुणाल देखील चांगलं समालोचन करतायत. पहिला चेंडू इथे आपण पाहतोय तेजराजच्या बॅट मधनं. रन मात्र मिळणार नाही. चेंडू डॉट बॉल नाही ते सुरुवात. दोन्ही संघांसाठी हा महत्वाचा असणारा सामना. एका बाजूने आरडी वॉरियर्सने एक सामना जिंकलाय, एक सामन्यामध्ये पराभव पत्करावा लागला. दुसऱ्या बाजूने डीके स्पोर्ट्स फाउंडेशनने देखील एका मॅच मध्ये पराभव, एका मॅच मध्ये विजय मिळवलाय. आणि एक मॅच मात्र आता रंगतदार होणार. पुणे प्रीमियर लीगचा थरार आपण मैदानामध्ये पाहतोय. यावेळेस तेजराच्या बॅटमधून फटका चांगला खेळला. जय रावल खूप दूरवरून चेंडू पर्यंत पोहोचेल. एक सिंगल धाव धावफलक आपण पाहतोय. कुणाल काय म्हणतोस, कसं वाटतंय पुणे प्रीमियर लीग आणि किती खेळाडूंची स्वप्न आज पूर्ण झाले असतील? अगदी सर, आपण पाहतोय आता नक्कीच स्वप्न म्हणजे प्रत्येक खेळाडू स्वप्न ठेवतात की त्या पिचवर जाऊन आकर्षक षटकार चौकार मारावे, चांगला खेळ दाखवा. पण मात्र जी मजा बाहेरून बघण्यात देखील आहे त्यात देखील काही कमी मला असं जाणवत नाही. मागच्या वर्षी देखील आपण पाहिलं मोठी स्पर्धा झाली, त्याच हिशोबाने त्याच लेवलची स्पर्धा ह्या सीझनला देखील चालू आहे. पण या सीझन मध्ये धनंजयची बॅट मात्र अजून तळपताना पाहायला मिळाली नाहीये. ज्या खेळासाठी धनंजय कांबळे ओळखला जातो तो खेळ अजून देखील धनंजयचा पाहायला मिळाला नाही. 2 मॅच झाले, धनंजयची बॅट हवी तशी तळपली नाहीये. पुणे प्रीमियर लीगचा एक सेल्फी पॉइंट तुम्ही पाहताय. या सेल्फी पॉइंट वरती या, एक छानसा फोटो काढा, तुमच्या इंस्टाग्राम पेजला अपलोड करा. सोबत तुम्ही पुणे प्रीमियर लीगला कोलॅब करू शकता, टॅग करू शकता. ज्याचे जास्त व्ह्यू लाईक असतील त्यासाठी मात्र एक आकर्षक पारितोषिक पुणे प्रीमियर लीग या स्पर्धेकडून असेल. शेवटच्या दिवसापर्यंत आपण पाहूया कुणाची लाईक व्ह्यू जास्त येतील. हा चेंडू परत एकदा आपण पाहतोय. डॉट बॉल, निर्धाव चेंडू मात्र टाकला जातोय. अगदी सुरेख गोलंदाजी आपण पाहिली स्वप्नील कामटे यांची. नक्कीच एक ऑलराऊंडर म्हणून स्वप्नील कामटे संघात जागा बनवली आणि सुरेख चेंडू पुन्हा एकदा डॉट बॉल. एका षटका अखेर 2 धावा मात्र खर्च केल्यात. पॉवर प्लेचं जे षटक, एक महत्वाचं षटक म्हटलं जातं, स्वप्नील कामटे अगदी कमान सांभाळून जी कॅप्टननी पॉवर प्लेची कमान त्यांना दिलती योग्यरीत्या हाताळून सुरेख गोलंदाजी केली. 2 धावा मात्र खर्च केल्यात. पाहूया पुढचे गोलंदाज, 4 गोलंदाज काय गोलंदाजी करतायत कुणाल. आणि जर ही मॅच मध्ये जर आरडी वॉरियर्सला पराभव पत्करावा लागला ना या मॅच मध्ये, तर काय होईल माहितीये का? गतवर्षीचे 2 फायनलिस्ट टीम हे लीग मॅच मधूनच बाहेर जातील. कारण सिद्धार्थ बांदलचा एक संघ देखील 2 कॅप्टन एक बाहेर जातील. सिद्धार्थ बांदल बाहेर गेला आणि आज धनंजय मात्र सहजासहजी धनंजयला नॉकआउट करणं मात्र अवघड आहे. अगदी सर, विनोद सर कॅप्टन जातील हे म्हटलं पाहिजे मला असं वाटतं. कारण की कालच आपण पाहिलं प्रतीक दादा, गणेश दादा जो मागच्या वर्षीचा चॅम्पियन संघ होता, त्यांनी देखील बाजी मारली आणि काय खेळ केला त्यांनी देखील. आणि टेबल टॉप करून ते आता सुपर 8 मध्ये दाखल आहेत. येस, यावर्षी एक मोठं चॅलेंज निखिल दादा मुत्ता युवा मंच संघाचं देखील असेल. त्यांचा संघ देखील क्वालिफाईड झालाय आणि उद्या मला वाटतं टॉप 8च्या मॅच मध्ये फार मजा येणार आहे. कारण उद्या रोहन विरुद्ध अरबाज हा खेळ उद्या पाहायला मिळेल. मोठ्या मॅचेस उद्या पाहायला मिळतील. तर दुसऱ्या बाजूने सिद्धार्थ पाटोळे विरुद्ध अनिकेत काटेला देखील आपण पाहणार आहोत. अगदी ज्या मॅचची आपण म्हणू शकतो की आतुरतेने आपण वाट पाहू शकतो अशी मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका बाजूने अरबाज पटेल तर दुसऱ्या बाजूने रोहन पवार.
प्रतीक दादा गणेश दादा 11 विरुद्ध निखिल शेठ मुत्ता युवा मंच. रायव्हलरी वर्सेस रायव्हलरी, त्याच सोबत आणि दोन्ही संघमालक जवळपास धनकवडी मधलेच आहेत. त्यामुळेच अगदीच मी म्हणलं प्रमाणे रायव्हलरी वर्सेस रायव्हलरी, पण मात्र तुम्ही पाहिलं तर फ्रेंडशिप वर्सेस फ्रेंडशिप देखील म्हणता येईल या सामन्यामध्ये. म्हणजे पुणे प्रीमियर लीग मध्ये धनकवडीचा एक संघ तरी बक्षिसामध्ये दरवर्षीप्रमाणे असणार, हा आनंदाची गोष्ट उद्या नक्की पाहायला मिळेल. नक्कीच उत्कृष्ट प्रमाणे खेळ ज्या लेवलने आता वाढत चाललाय आपल्या इथं आपल्या भागात असो. उत्कृष्ट शॉट तेजराज देशमुख, त्याच भागातला एक उत्कृष्ट असा खेळाडू, पूर्ण पुण्यात नाव झालेलं आहे तेजराज देशमुख. आकर्षक शॉट, षटकार 6 धावांसाठी. तेजराजसाठी हा चेंडू अगदी सोपा होता आणि तेजराजने मात्र योग्य न्याय दिला. चेंडूला मात्र सीमारेषेच्या बाहेर फेकून दिलं. आरडी वॉरियर्स सहजासहजी हार मानणार नाही. तुम्ही आरडी वॉरियर्सला नॉकआउट करण्याचं स्वप्न मात्र बघू शकणार नाही. इथे मुकुंद भोसलेकडनं चूक होतीये. मुकुंद भोसलेकडनं अशा चुका होत नाहीत, पण यावेळेस मात्र हा चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर, चौकार. नक्कीच आपण पाहिलं तर तो जो रिजन आहे फिल्डिंगचा, नक्कीच काहीतरी अडथळा येतो. फ्लड लाईटचा अँगल जो आहे, त्यामुळं आपण मागेही पाहिलं तिथं जो क्षेत्ररक्षण दररोज आपण पाहतोय, काही ना काही चूक तिकडनं होती. त्यामुळे फ्लड लाईटचा मोठा रोल तिथे आपल्याला आढळून येतोय. पण कुणाल पाहिलं तर मुकुंद भोसले असा खेळ आहे, अशा संधीचा शोध तो घेत असतो. हा चान्स मात्र मुकुंद भोसलेसाठी फार मोठा होता, कारण मुकुंद भोसलेला माहितीये तुम्ही सोपे कॅच झेल टिपून मोठे होऊ शकत नाही, अवघड कॅच सोप्या रीतीने टिपले. इथे जर मुकुंद भोसलेची डाय बघायला मिळाली असते ना, मला वाटतं उद्या रील्सचे इंस्टाग्रामचे सगळे रेकॉर्ड तुटले असते. इतका चांगला झेल त्याने टिपला असता. अगदीच अगदीच आपण धावसंख्येकडे नजर फिरवली तर आता एक धाव पूर्ण केली, दुसरे धावेचा प्रयत्न होता आणि ती देखील पूर्ण केली. काय रनिंग बिटवीन द विकेट्स. धनंजय कांबळे, तेजराज देशमुख, 2 षटका अखेर. धावसंख्या झाली ती 23 धावा. पण अगदी या ग्राउंडवर पाहिलं तर स्वराज पोकळे टॉप 8 मध्ये जावं अशी सर्वांची इच्छा होती. त्या आशेवरती पाणी मात्र फेरलं गेलं. प्रयत्न स्वराज पोकळेने फार मोठा केला होता आणि जर तो टॉप 8 मध्ये असताना उद्या, तर मला वाटतं इथे तिकीट लावावं लागलं असतं. अगदी आपण पाहिलं स्वराजची प्रतिक्रिया. आयोजकांच्या भूमिकेत पूर्ण 2 ते 3 महिने कष्ट केले, राबले, मोठी स्पर्धा आपल्या समोर ठेवली. मात्र पहिल्याच दिवशी अन्वी 11 या संघाची मॅच लागल्यामुळे नक्कीच धावपळ स्वराज यांना करावी लागली. ट्रॅक पॅन्ट टू जर्सी, जर्सी टू खादी, भरपूर कष्ट घेतले स्वराज पोकळे यांनी देखील. मात्र हाडलक कुणाल मैदानामध्ये आपण पाहतोय ज्यावेळेस एक्स्ट्रा खेळ आतमध्ये होता त्यासाठी जो वेगळ्या आकलेचा बीप जो दिलाय, काय काय दिलं पाहिजे अजून. IPL चे दत्ते जसे खेळाडू आतमध्ये येतात, पाणी घेऊन आतमध्ये येतात, तसंच त्यांच्या अंगावर देखील वेगळा टी शर्ट असतो. ते समजतं आपले की तो अतिरिक्त खेळाडू आहे. अशा मोठमोठ्या स्पर्धांमध्ये तुम्हाला कधीच बघायला भेटणार नाही. पण पुणे प्रीमियर लीग हाफपिचची स्पर्धा आणि हाफपिच क्रिकेटला जे कमी लेखत होते ना, त्या कमी लेखणाऱ्यांसाठी मात्र एक प्रश्न होता. त्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे रोहित लायगुडे. त्यांनी मात्र एक मोठं व्यासपीठ आणि एक चांगली शिस्त लावणारी स्पर्धा या ठिकाणी आयोजित. कधी या मैदानामध्ये आल्यानंतर विचार केला होता का की डगआउट तिकडे 2 डगआउट असतील आणि तिथे कोणालाही त्रास होणार नाही, अगदी शांत, फक्त तिथे खेळाचाच विचार करता येईल असे 2 डगआउट. ही दूरदृष्टी आहे जी रोहित लायगुडे यांनी मात्र या स्पर्धेमध्ये जे लांब असे डगआउट तयार केलेत, एक चांगली सोच म्हणावी लागेल. अगदी सर, रोहित सरांसमोर अगदी आपण पाहिलं आयडियाजवर आयडिया. अगदी तुम्ही त्यांना पहिल्या दिवशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही त्यांना एखादी संकल्पना समोर ठेवली आणि ते नाही म्हणले, नाही असं झालेलंच नाहीये. जेवढ्या गोष्टी आपल्याला करता येईल त्यापेक्षा जास्त आपण गोष्टी त्यांच्याकडनं फुलफिल झालेल्या पाहिल्यात रोहित सर लायगुडे यांच्याकडनं. येस, मला आठवतंय 2 वर्ष ज्यावेळेस सुरुवात झाली ती, फक्त सुरुवात झाली ती प्रीमियर लीग ठेवायची पुण्याची, एक छानशी स्पर्धा ठेवायची. मग नॉर्मली विचार केला अनेक स्पर्धा होतात, या स्पर्धेमध्ये देखील आपण ही स्पर्धा कव्हर करत असताना एक वेगळा आनंद होईल, एवढी मजा येईल. पण खरं तर या स्पर्धेने जग बदलून टाकलं. हाफपिच क्रिकेटचं जग बदलून टाकलं, हाफपिच खेळणाऱ्या खेळाडूंचं जग बदलून टाकलं, हाफपिच खेळाडूकडे पाहण्याचा नजरिया बदलून टाकला. त्याचबरोबर समालोचन करत असताना माझ्या नावाला देखील एक वेगळा आकार पुणे प्रीमियर लीगने दिला. त्याबद्दल पुणे प्रीमियर लीगचं मनापासून धन्यवाद. अगदी सर, आपण पाहिलं वर्षभर जे आतुरतेने आपण वाट पाहतो,
येस, श्रेयस दादाचं कौतुक करावं लागेल. जो पत्त्यावरती चेंडू गेला तर तो श्रेयस परत घेऊन आले. हे आयोजक आहेत पुणे प्रीमियर लीगचे. कुठल्या प्रकारची कमतरता होणार नाही याची काळजी हे सर्व आयोजक घेतात. श्रेयस अगदी तुम्ही पाहताय त्या पत्र्यावरती वरती चढलाय. कॅमेरामॅन दादा जरा श्रेयस दादाकडे फोकस करो. एवढ्या अंतरामध्ये तुम्ही त्या पत्र्यावरती चढून जर तिथे जर ते चेंडू घेऊन येत असाल तर मात्र तुमचं कौतुक आहे. अगदी आपण पाहिलं तर एक पारितोषिक Yes. येते आणि काय झेल घेतलाय. त्यापूर्वी आपण पाहतोय तेजराज देशमुख विरुद्ध ओमकार यादव. याचा बॅटल जिंकली ती ओमकार यादव यांनी. काय झेल घेतलाय. कॉटन बोर्ड अगदी कॅच देखील दुसऱ्या खेळाडूला घेऊन नाही दिला. ओमकार यांनी स्वतःच कॅच घेऊन बाद केले तेजराज यांना. आणि तुम्ही ते अग्रेशन पाहिले ओमकार यादव यांचं. वेल प्लेड म्हणता येईल तेजराज देशमुख यांना. मात्र परतावा लागेल तंबू मध्ये. फलंदाज बाद आणि $1 मिलियन विकेट असेल ही ओमकार यादव साठी. कारण ज्या खेळाडू बरोबर अनेक खेळाचे धडे मात्र गिरवलेत, ज्याच्याकडनं क्रिकेटचे अनेक धडे शिकलेत, ज्याच्या सोबत खेळ खेळलाय, ज्याच्या सोबत आज एका संघामध्ये डगआउट शेअर केलाय, त्याच खेळाडूला बाद करण्याचं स्वप्न होतं. मगाशी जेवताना विचारलं होतं की काय म्हणतोस, पहिल्या चेंडूवरती विकेट मिळाली, आज चांगला दिवस आहे. पण तो म्हणाला माझं स्वप्न अजून पूर्ण झालं नाहीये. कारण माझं आज स्वप्न आहे की मला तेजराज देशमुखला आउट करायचंय. आणि अगदी याच मॅच मध्ये त्याने ते करून देखील दाखवलं. तेजराज देशमुखची विकेट ओमकार यादवच्या खात्यामध्ये. वा. अगदी आपण पाहिलं एक पारितोषिक येते अवी इंगुळकर यांच्यासाठी. अवी इंगुळकर अगदी कीपरला जाऊन थांबले तरी त्यांना स्वराज पोकळे यांच्याकडनं 1000 रुपये पारितोषिक. अवी इंगुळकर फक्त कीपरला जाऊन एक बॉल थांबायचंय. काय काय बक्षिस मात्र या स्पर्धेमध्ये लावली गेलीत. खर तर या स्पर्धेचं वैशिष्ट्यच असं आहे की वेगळे पारितोषिक तुम्हाला मिळत आहेत. हाफिज क्रिकेटसाठी अगदी पाहिलं तर सर्वात महत्वाचं म्हणजे या स्पर्धेची ट्रॉफी, जी सर्वांचं मन मोहून घेणारी ट्रॉफी आहे. इथे चेंडू हवेत खेळला आणि चेंडू जाईल सरळ सीमारेषेच्या बाहेर. षटकार. काय फटका खेळलाय संकेत आरकडे. नक्कीच संकेत आरकडे धनंजय कांबळे ही जोडी फोडणं गरजेचं आहे. आरडी वॉरियर्सचे तार जे ठरतील संकेत आरकडे धनंजय कांबळे यांना बाद करणं गरजेचं आहे. जर डीके स्पोर्ट्स फाउंडेशन यांना सामना सोप्पा करायचा असेल. 3 षटका अखेर संघाची धावसंख्या झाली ती 36 धावा आणि अजूनही 2 षटक बाकी. आणखी एक वेगळं पारितोषिक आलंय आणि ते पारितोषिक देखील अवी इंगुळकर साठी आलंय. पण आता पारितोषिक वेगळं आहे. टीम जर जिंकली, डीके कंजक्शन टीम ही जर जिंकली तर अवी इंगुळकर यांच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक दिलंय. बीबीएडचा कोहिनूर दिला राकेश गाडगे यांच्याकडनं मात्र 1000 रुपयाचं पारितोषिक. अगदी आपण पाहिलं राकेश गाडगे यांच्याकडनं पारितोषिक येते अवी इंगुळकर साठी. अगदी सर्व प्रेक्षकांकडनं मोठी मेजवानी. अन्वी बोबडे हिचं सहर्ष स्वागत. जी व्यासपीठावरती आपल्याला छोटीशी चिमुकली पाहायला मिळते. खरं तर वेळ भरपूर झालाय पण तरी देखील तिने आज बाबाची मॅच पाहण्यासाठी ती मैदानामध्ये आली. सहर्ष स्वागत. आणि अवी इंगुळकरच्या प्रत्येक विकेटसाठी ऋषीदादा लोकरे आणि आता धनंजय विशालदादा साठी पोगळे यांच्याकडनं पारितोषिक 1000 रुपये पारितोषिक. आता धनंजय साठी पारितोषिक येत आहे. धनंजयने 3 षटकार मारले तर 1000 रुपयाचं पारितोषिक. सागरदादा कडू यांच्याकडनं पारितोषिक. आणि अवी आणि पहिला षटकार आलाय, अजून 2 षटकार आले तर 1000 रुपयाचं पारितोषिक. आणि अवी इंगुळकर यांनी जर मेडन ओव्हर हाताळली तर त्यांना तब्बल 10,000 रुपयाचं पारितोषिक शुभम दादा रायकर यांच्याकडनं. मात्र षटकार खेचलेला आहे त्यामुळं हे पारितोषिक पुकारण्याआधीच हरकत नाही. पुढचे 5 चेंडू डॉट बॉल टाकले तरी देखील पारितोषिक कंटिन्यू असेल अभिसाठी. धनंजय इथे मात्र चेंडू हवेत होता. अजिंक्य इथे मात्र विकेट किपरच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळते. खांद्याला झालेली मोठी दुखापत पण टीम साठी तो मैदानामध्ये उतरलाय. खर तर डीके स्पोर्टला मोठा धक्का असेल की अजिंक्य गोलंदाजी करू शकत नाहीये. ओव्हर मध्ये जर अभि इंगुळकरने 3 फलंदाज बाद केले, ओव्हर हॅट्रिक जरी घेतली तरी 10,000 रुपयाचं पारितोषिक. शुभम दादा रायकर यांच्याकडनं पारितोषिक. आणि जर आता गोलंदाजी करताना किपर कसा थांबणार? ओके, पुढच्या ओव्हरला किपर थांबला तर स्वराज पोकळे यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक. म्हणजे माझी स्पर्धा, माझं ग्राउंड, माझी बॉलिंग, माझी बॅटिंग, मीच किपर.
असं इंगुळकर करू शकत नाहीये. एक सिंगल रन, सिंगल धाव, धावफलक मात्र पुढे सर केलं. 44 रन. धनंजय कांबळे पाहता पाहता एक मोठ्या धावफलकाकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न तो करतोय आणि एक मोठी बॅटिंग त्याला करावी लागेल. ही मॅच डू ऑर डाय हा सामना असेल आरडी वॉरियर संघासाठी. गतवर्षीचा फायनलिस्ट संघ आहे आणि या वर्षी देखील पुढे जाण्याचा प्रयत्न तो करेल. पण इथे जर चुका झाल्या, इथे जर चुकलात तर मात्र या ट्रॉफी पासून मुकलात. नाही, अगदी पाहिलं तर धनंजय कांबळे अजूनही पिचवर सज्ज आहे आणि धनंजयची जी बॅटिंग आपण ओळखतो त्यामुळे धनंजय जोवर पिचवर सज्ज आहे तोवर आरडी वॉरियर्स गेम मध्ये म्हणता येईल. मात्र अवी इंगुळकर स्वतःच्याच गोलंदाजीवर फॉलो थ्रू मध्ये काय झेल घेऊन विकेट धनंजय कांबळेला बाद केले. परतावं लागेल धनंजय यांना. एक मोठी विकेट इथे गमावली गेली. धनंजय कांबळे नावाचं वादळ मैदानामध्ये शांत केलं. अभि इंगुळकरच्या खात्यामध्ये आलेली विकेट. लास्ट शेवटचा एक चेंडू मात्र शिल्लक असेल. अभि इंगुळकरला आपण आज या स्पर्धेमध्ये खेळताना पाहतोय. गतवर्षी मला वाटतं अभि इंगुळकरने फॉर्म भरला होता पण टीम फुल झाल्यानंतर त्याचं नाव आलं त्यामुळे गतवर्षी तो खेळू शकला नव्हता. त्याचं दुःख त्या चेहऱ्यावरती दिसून येत होतं. पण गतवर्षी देखील त्याने आयोजक कमिटीमध्ये चांगलं काम केलं. या वर्षी देखील त्याने आयोजक कमिटीमध्ये चांगलं काम केलं. यावर्षी त्याला मात्र त्या कष्टाचं फळ मिळालं. यावर्षी त्याचं नाव लवकर आलं आणि त्याच्या टीम मध्ये वर्णी देखील लागली आणि आता गोलंदाजी करताना अभि इंगुळकरला आपण पाहतो एक विकेट देखील त्याने घेतली. अगदी अवी इंगुळकर उत्कृष्ट गोलंदाजी आता देखील हाताळली आहे. मात्र 8 धावा खर्च केल्यात. एक चेंडू बाकी. प्रसन्न बडाळे नवीन बॅट्समन खेचलाय मिड विकेटच्या दिशेने. उंच असा षटकार 6 धावांसाठी. धाव संख्या झाली ती 50 अप फॉर आरडी वॉरियर्स. अजूनही एक षटक बाकी. पाहूया 50 धावा पूर्ण होतात 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर. या 50 धावा अजूनही 6 चेंडूचा खेळ मात्र शिल्लक आहे आणि आरडी वॉरियर्स हा संघ कधी मुसुंडी मारेल सांगता येत नाही. कारण हा संघ बनवत असताना आपण अनिकेत कोहलीला पाहिलं होतं आणि तो जेव्हा टीम बनवतो ना ती टीम कधी काय करेल ते सांगता येत नाही. अगदी आपण पाहिलं तर चला टायमर चालू आहे याची नोंद घ्यायची आहे. डीके स्पोर्ट्स फाउंडेशन राकेश गाडगेकडनं अभि इंगुळकरच्या या विकेटसाठी 200 रुपयाचं पारितोषिक माझ्याकडे जमा आहे. अभि नंतर माझ्याकडनं घेऊन जायचंय. अभि इंगुळकर साठी 200 रुपयाचं पारितोषिक राकेश गाडगे यांच्याकडनं मात्र देण्यात आलंय. पुन्हा एकदा आपण पाहूया संकेत आरकडे बॅटिंग एंडला बॅटीची कड. 1 धाव पूर्ण केली. पुन्हा एकदा प्रसन्न बडाळे. अगदी पाहिलं तर प्रसन्न बडाळे आरडी वॉरियर्स कडनं जेव्हा जेव्हा कोलॅप्स झालाय विकेट्स पडल्या त्यानंतर प्रसन्न बडाळेची बॅट तळपली आहे. बॅटीतनं रन निघाले. जे महत्वाचे रन आरडी वॉरियर्स या संघाला लाभले ते प्रसन्नने केलेले आहेत. अजूनही 5 चेंडू बाकी. पाहूया किती धावा प्रसन्न जमवतोय. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू खेळलाय तो फाईन लेगला. उंच पुरा असा षटकार 6 धावांसाठी. अहो इंगुळकरने आता झेल टिपला तर त्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. ऋषिदादा लोहगरे यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक. अभि इंगुळकरने जर झेल टिपला तर 57 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. षटकार मात्र या ठिकाणी आलाय. पुन्हा एकदा लांब लचक षटकार लॉंग ऑफच्या दिशेने आलाय तो प्रसन्न फिंच यांच्या बॅटीतनं. वैयक्तिक 3 चेंडू 18 धावा. सलगचा 3रा षटकार फिंच यांच्या बॅटीतनं आलाय. अजूनही 3 चेंडू बाकी. पद्धतीची बॅटिंग आता प्रसन्न बडाळे मैदानामध्ये करतोय. आरडी वॉरियर्सचा खैमा मात्र त्याने प्रसन्न करून टाकलाय आणि या धावांची गरज होती. या धावा बनवणं गरजेचं आहे कारण इथे डू ऑर डाय सामना असेल. पण इथे जर आरडी वॉरियर्सने डीके जंक्शनला पराभूत केलं तर त्यांचा चान्स देखील जवळपास थोडासा संपुष्टात येईल. त्यामुळे इथे आता या दोन्ही टीम साठी हा डू ऑर डाय सामना असेल. कारण जर इथे सामना जिंकला तर 4-4 पॉइंट इथे मात्र होतील 2 टीमचे. म्हणजे त्या 2 टीमचं जवळपास कन्फर्मेशन होऊन जाईल. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर 22च्या स्वरूपात 4 धावा आत्ताच्या आल्या. धाव संख्या झाली ती 68 धावा. अजूनही 2 चेंडू बाकी. स्ट्राईक एंडला प्रसन्न फिंच. डू ऑर डाय मॅच आपल्या समोर आरडी वॉरियर्स विरुद्ध डीके स्पोर्ट्स फाउंडेशन.
करो या मरो अशी लढत मैदानामध्ये रंगली गेली आहे. एका बाजूने नो बॉल, पंचांचा इशारा, नो बॉल. डबल कर धावा 69 धावा. अजूनही 2 चेंडू मात्र शिल्लक. या 2 चेंडू मध्ये एखादा षटकार एखादा चौकार जरी आला 75 प्लस धावा जरी बनवल्या गेला आरडी वॉरियर्स प्रतिस्पर्धी संघाला खिंडीमध्ये अडवून ठेवायची ताकद आहे. डीके स्पोर्ट पंचांचा इशारा, परत एकदा नो बॉल. डीके स्पोर्ट शेवटच्या ओव्हर मध्ये थोड्याशा चुका होतात. ओम कुदळे गोलंदाजी मार्कवर पण पाहतोय. चुका 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 मैदानामध्ये होतात. 16 धावा आतापर्यंत खर्च होताना आपण पाहिला. पुणे प्रीमियर लीगचा थरार, पुणे प्रीमियर लीगचा धमाका मैदानामध्ये आपण पाहतोय. PPL 2026 चा थरार राडा होणार आणि पोरं नाही ऐकणार. आणि इथे मात्र चेंडू खेळलाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार श्रेयसने मात्र पत्र्यावरती जाऊन प्रयत्न केला झेल टिपण्याचा. आणि तिथे जर एक का हातात झेल टिपला असता तर मला वाटतं आयोजकांकडनं बक्षीस त्याला होतं. संकेत आरकडे चांगली बॅटिंग मैदानामध्ये करतोय. ताकदवान फलंदाज आहे आणि ती ताकद मैदानामध्ये त्याने सिद्ध केली. अगदी धाव घेण्याचा कोणताच परत प्रयत्न नसेल कारण की माहिती आहे रन रेट किती महत्वाचा आहे. धाव संख्या झाली ती 77 धावा. जिंकण्यासाठी डीके स्पोर्ट्स फाउंडेशन या संघाला करायच्या 78 धावा. आपण पाहिलं तेजराज देशमुख, धनंजय कांबळे यांची विकेट गेल्यानंतरही संकेत आरकडे, प्रसन्न बडाळे मैदानात लढले. मोठं आव्हान डीके स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या समोर ठेवले, ते पार करावं लागेल. डू ऑर डाय मॅच पुन्हा एकदा पाहूया सेकंड इनिंग मध्ये. चला पुढच्या सामन्याचा टॉस करायचा आहे आपल्याला. SS स्पोर्ट्स अकॅडमी विरुद्ध शांभवी 11. पुढच्या सामना दिवसाचा शेवटचा सामना असेल तो SS स्पोर्ट्स अकॅडमी विरुद्ध शांभवी 11. एका बाजूने अभि पळसकर तर दुसऱ्या बाजूने सूरज काळे. दोन्ही संघ नायकांना विनंती असेल टॉस करण्यासाठी दोघांनी यायचंय. चला आपण मात्र आता फार मोठे पारितोषिक या स्पर्धेवरती लावली. अभि इंगुळकर वरती खूप सारं प्रेम केलं. शुभम दादा रायकर यांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते टॉस करायचा आहे. एका बाजूने आपण पाहिलं तर SS स्पोर्ट्स 2-2 सामने जिंकले तर दुसऱ्या बाजूने दोन्ही सामन्यामध्ये पराभव पत्करावा लागणारा शांभवी 11 या दोन संघादरम्यान सामना. टॉस या ठिकाणी केला तर शुभमजी रायकर यांच्या शुभ हस्ते टॉस. जब्बा वॉरियर्सचा कॉल आणि जब्बा वॉरियर्स चा निर्णय आलाय. निर्णय काय असेल? बॉलिंग करतो आम्ही. फिल्डिंग करण्याचा निर्णय सूरजने घेतलाय. सूरज आजचा दिवस बराचसा चांगला आहे त्यासाठी टीम मात्र फॉर्म मध्ये आहे आणि हेच रथ हाचाच विजय रथ पुढे धावत राहा यासाठी आता टीम मध्ये काय मीटिंग होती की अगोदर ज्यावेळेस सुरू झाली पहिली मॅच खेळण्या अगोदर काय मीटिंग झाली होती? पहिल्यांदा मी सगळ्यांना सांगितलं होतं की मागच्या वेळेस जे आपण हारलो होतो त्यावेळेस ह्यावेळेस असं नाही झालं पाहिजे.
आणि सगळ्या मॅचेस जिंकून आपण टेबल टॉपवर राहायचं असं मी सगळ्यांना सांगितलं होतं. आणि याच्या पुढं पण आम्ही सर्व मॅचेस जिंकून सेमीफायनल फायनलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत. सूरज नावाचा जो कॅप्टन आहे त्याची भीती खेळाडूंना वाटते का आता? कारण अगोदर हाफिज क्रिकेटमध्ये सूरज जेव्हा कॅप्टन म्हणून समोर असेल तेव्हा अर्धी टीम शांत असायची, एकटा सूरजचा आवाज असायचा. आज तसं काय चाललंय का? काय सांगू शकत नाही, पण असेल, पण अजून पण वेळ आले तर नक्कीच दाखवू. वेळ येऊ नये कोणत्या खेळाडूवरती सूरजचा राग कुणाला बघायला मिळू नये. शुभेच्छा सूरज. अभिला देखील फार मोठ्या शुभेच्छा. ऍटलीस्ट विजय निरोप आज यावर्षी या स्पर्धेतून घ्यावं या शुभेच्छा. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. शुभम रायकर माझ्यासोबत आहेत. शुभम, कसं वाटतंय या स्पर्धेमध्ये आज आयोजकाच्या भूमिकेमध्ये आहेत, या स्पर्धेबद्दल तुम्ही काय सांगता? आमचा प्रयत्न असा आहे की पुण्यातल्या प्रत्येक हाफिज प्लेयरला इथे चान्स भेटला पाहिजे. सगळेजणच टुर्नामेंट खेळतात, पण ही एक टुर्नामेंट आगळी वेगळीच आहे. इथं बक्षिसं देखील मोठी आहेत, नियोजन मोठं आहे. परत सगळ्यांना शुभेच्छा. थँक्यू शिवम रायकर. आणि मला वाटलं आता प्रेक्षकांमधनं आवाज येईल. शुभम दादांनी प्रतिक्रिया दिली त्याबद्दल आम्ही इंगळकरसाठी 1000चं पारितोषिक. जाऊया समालोचन कक्षामध्ये. शैलेश नेवगोळे सरकडे. धन्यवाद. धन्यवाद. दुसऱ्या डावाची सुरुवात आणि पहिल्याच बॉलवरती फटका फसलाय आणि आघाडीचा बॅटर यश बेलदरे इथे मात्र शून्यावरती इथे बाद. यश बेलदरे इथे बाद होत आहेत आणि जल्लोष मात्र मैदानाच्या बाहेर केला जातोय. पहिल्याच बॉलवरती इथे विकेटचं पतन. यश बेलदरे इथे बाद. यश इथे बाद होत आहेत. विकेटचं नक्कीच पतन होत आहे. पहिल्या विकेटचं पतन. 0 धावसंख्येवरती मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आणि तो पाठलाग इथे मात्र थोडासा अयशस्वी ठरतोय. जो जिंकेल तो क्वालिफाय होणारा संघ असेल. असे संघाने तर इथे बाजी मारलेली आहे, तो क्वालिफाय तर झालाय, परंतु सुरू असलेल्या लढतीतील जो विजेता संघ आहे तो संघ पुढच्या फेरीमध्ये सुपर 8 मध्ये दाखल होणारा आजच्या रजनीमधील तो दुसरा संघ असेल. पुन्हा एकदा चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने खेळलाय. पॉवर प्लेचा फायदा. बॉल मात्र जातोय सीमारेषेच्या पलीकडे चौकारासाठी. 4 धावेने इथे धावसंख्येचा शुभारंभ केला जातोय. चौकार येतोय. धावसंख्या होते ती 4. हा चेंडू मात्र उजव्या यष्टीच्या बाहेर. वाईट बॉलचा इशारा इथे कळवला जातोय. धावसंख्या होते ती 5. स्ट्राईक वरती येत आहेत ते प्रसाद. नॉन स्ट्राईक वरती स्वप्नील आहेत. हा चेंडू देखील लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या दिशेने खेळलाय. एक टप्पा घेत सीमारेषेच्या पलीकडे 4 धावेंसाठी. सुरेखरीत्या इथे फटकेबाजी आहे. म्हणजे फक्त षटकारच यायला पाहिजेत असं काही नाही. तुम्ही चौकाराही खेळू शकता आणि ते खेळण्याचं काम इथे आतापर्यंत प्रसाद करतायत. जिकडचा बॉल तिकडे खेळा आणि धावा मिळवा अशी काहीशी स्कीम चालू आहे. जितके कमी चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातील ना तेवढीच धावसंख्येमध्ये वाढ होते. असं क्रिकेटचं भाकीत आहे. कमी चेंडू जाऊ द्यात, तुमच्या बरोबर स्कोर कार्ड मध्ये धावसंख्या वाढली जाते, कारण ते चेंडू बॅट वरती येतात. पुढचा बॉल. धावसंख्या इथे पण पाहतोय 9 आहेत. एक बॅटर बाद आहे. इथे देखील उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न. यस्नोचा कॉल होता आणि तिथे मात्र ती एक धाव फार अतिवेगामध्ये पूर्ण करण्यात आली. 10 धावा आतापर्यंत झाल्यात. एक बॅटर बाद 10. यश बेलदरे महत्वपूर्ण मॅच मध्ये मात्र बाद होत आहेत, परंतु प्रसाद आणि त्याचबरोबरीने स्वप्नील ही जोडी मात्र विकेटवरती आहे आणि त्यांच्याकडे क्षमता आहे या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करण्याची. 68 धावा अजूनही करायच्या आहेत. इथे देखील मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेत. स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये इथे झेल घेण्याचा प्रयत्न मात्र फसतोय. एक धाव त्या दरम्यान मिळते आणि त्याचबरोबर स्वप्नील यांना जीवदान देखील मिळत आहे.
आता इथे जीवदान दिलंय, त्या जीवदानाचा फायदा घेतला जातोय का ते पाहावं लागेल, कारण नेहमीच जीवदानं ही माग ठरतात. बघा जीवदान मिळालं आणि लगेच दुसऱ्या बॉलवरती इथे चौकार ठोकून काढलाय. या 4 धाव्यांसाठी धावसंख्या आपण पाहतोय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा झाल्यात. सचिन रमेश तेंडुलकर यांचा आज वाढदिवस देखील आहे. क्रिकेटचा देव म्हणून ज्याला ओळखलं जातं, ज्यांनी स्वतःची ख्याती निर्माण केली. आणि सचिन रमेश तेंडुलकर यांचं एक चांगलं वाक्य देखील आहे किंवा त्यांनी ते भाकीत देखील केलंय की IPL चा जो फॉर्मॅट आहे त्यामध्ये 160 180 धावा जर बनवायच्या असेल तर तुम्हाला नक्कीच मोठ्या फटक्यांमध्ये चेंडूला खेळावं लागतं. परंतु त्यांनी सांगितलं की ओव्हरमध्ये फक्त एकच चांगला फटका, एखादा चौकारच खेळा आणि बाकीच्या 5 चेंडूंवरती 5 सिंगल करा. 9 धावा प्रत्येक षटकामध्ये आल्या तरी 180 धावा होतात. म्हणजे 180 धावा बनवायच्या आहेत. प्रत्येक बॉलवरती चौकार षटकार मारला नाही तरी चालतो. सिंगल डबलने देखील धावा होऊ शकतात. परंतु आताचं जे क्रिकेट आहे ना हे बदललंय. प्रत्येक बॉलवरती मला षटकार खेळायचा आहे. प्रत्येकाला हिरो बनण्याची संधी मिळते. परंतु हिरो तो ठरत नाही की कमी कालावधीमध्ये जास्त धावा मारून जाईल. राहुल द्रविड देखील हिरोच आहेत. इंडियन वॉल ही पदवी त्यांना मिळालेली आहे, कारण प्रत्येक बॉलवरती त्यांनी षटकार खेळलेला नाही. कित्येक वेगवान गोलंदाज होते, त्यांचा जो डिफेन्स आहे तो मात्र अप्रतिम. रोहित शर्मा संघाचे संघनायक आपण बघितलं की हिटमॅन ही पदवी त्यांना आहे, परंतु द ग्रेट चेस मास्टर म्हणून विराट कोहली यांची देखील एक ओळख आहे. गोलंदाजी मार्क वरती षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी येत आहेत सौरभ. पहिलाच बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर. धावसंख्येमध्ये होणारी वाढ, धावसंख्या होते ती 16. ही क्रिकेट तुम्हाला हे प्रामुख्याने आपण म्हणतो ना की बेसिक क्रिकेट आहे. कुठल्याही क्षणी तुम्हाला काही करता येतं. बेसिक खेळायचंय, जास्त काही वेगळं नाहीये. हा पुन्हा एकदा चेंडू इथे बॅटच्या समोरून वळवला, सोडून दिला बॉल आणि तोच बॉल सोडलेला निर्धाव देखील येतोय. धावसंख्या होते ती 16. एक बॅटर बाद 16. पुन्हा एकदा शफल होऊन ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट वरती म्हणावा तसा चेंडू येत नाहीये. पुन्हा एकदा चेंडू इथे निर्धाव. सौरभ चांगली गोलंदाजी इथे साकारतायत. पहिल्या बॉलवरती सिंगल मिळाली जी वाईट स्वरूपाची, त्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव. पुन्हा एकदा खुलवट टप्प्याचा बॉल. काय फटका इथे सजवलाय. मगाशी जे जीवदान मिळालं ना त्याचा घेतलेला हा खरपूस समाचार. बॉल सीमारेषा पार हा येतोय. पुन्हा प्रीमियर लीग या स्पर्धेला सलामी देणारा दमदार षटकार. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 22. पुढचा बॉल पुन्हा एकदा शफल झालेत. सफल किती होतील? 1 धाव तर नक्कीच मिळेल. म्हणावा तसा प्रॉमिसिंग शॉट नव्हताच, त्यामुळे सिंगल तर मिळतेच आहे. धावसंख्या होते ती 23. एक बॅटर बाद 23. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. क्षेत्ररक्षणामध्ये हलकासा बदल. पुढचा बॉल तेवीस धावा झाल्यात. एक बॅटर बाद आहे. दुसरं षटक सुरू आहे. पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. ती डाव्या यष्टीवरून चेंडू मार्गक्रमण करतोय. चांगली गोलंदाजी. सौरभ यांनी जी गोलंदाजी केली या षटकामध्ये 8 धावा खर्च केल्यात 5 चेंडूंमध्ये, परंतु चांगलं कमबॅक देखील म्हणावं लागेल. काही चेंडू निर्धाव देखील हाताळलेत. इथे मात्र परफेक्ट मिडल ऑफ द बॅट खेचून मारलाय षटकार. हा प्री प्लॅन होता. आपण म्हणतो ना की गोलंदाज कधी कधी बॉलरला फॉलो करतात, नाही का. बॅटर जर आपण बघितलं तर इथे आता गोलंदाजाला फॉलो करताना आपण पाहायला मिळाले. दिशा तीच होती, रिझल्ट मात्र इथे बदलला. 29 धावा झाल्यात. येणारे 18 चेंडू आणि 49 धावींची गरज आहे. 18 बॉल 49. या मैदानामध्ये इतक्या धावा चेस झालेल्या आहेत. षटक क्रमांक 3 गोलंदाजी मार्क वरती अनिकेत कोल्हे
जे इथे बॅटिंग पॉवर प्लेचं षटक आहे ते हाताळण्यासाठी येत आहेत. अनिकेत कोल्हे 3 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर. चला पटपट खेळा. स्वप्नील इथे आपण पाहतोय बॅटिंग साठी आहेत. 2 स्ट्राईक एंड वरती प्रसाद यांना देखील आपण पाहतोय. स्वप्नील यांना मिळालेलं जीवदान या षटकामध्ये सर्व काही मॅचचा अवलंबून आहे. अनिकेत कोल्हे बॉलिंग ट्रॅक वरती. पहिलाच बॉल इथे निर्धाव डॉट. सुरुवात अप्रतिम. पहिला चेंडू इथे निर्धाव. हा चेंडू देखील म्हणावा तसा बॅट वरती येऊ शकला नाही. काऊ कॉर्नर मध्ये साहिल अरकडे इथे आपल्याला क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळालेत. सिंगल मिळते. धावसंख्या 30. अजूनही येणारे 16 चेंडू आणि 48 धावींची गरज आहे. इथे देखील बॅटची एज आणि तिथे मात्र कॅच ड्रॉप. चेंडू निर्धाव डॉट. यष्टीरक्षकाची भूमिका फार महत्वाची आहे, जी अवघड आहे आणि महत्वाची देखील आहे. पुन्हा एकदा खेचून मारलाय. यस इथे षटकार. 36 धावा झाल्यात. सामन्याचं गुणोत्तर पुन्हा एकदा बदललं जात आहे. 14 चेंडूंमध्ये 42 धावींची गरज आहे. मॅच संपलेली नाहीये. अजूनही चेस ऑन आहे. प्रसाद आणि स्वप्नील या जोडीने मात्र चांगली बॅटिंग आतापर्यंत केली आहे. 14 चेंडूंमध्ये 42 धावेंवरती मॅच येऊन पोहोचली आहे. हे 2 चेंडू महत्वाचे आहेत. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. इथे धावबाद. विकेटचं पतन. बॅटर मात्र इथे आपण पाहतोय अरे तोच आहे. एक मिनिट करतोय. हा जर क्रीज मध्ये असेल ना कोण स्वप्नील तर तोच आउट आहे. स्वप्नीलला प्रसाद आउट असेल. आय थिंक सो. कोणी चेक करायला कोण आहे रे? प्रसादच आउट असेल ना. काय हा क्रीज मध्येच होता ना. पळायला पाहिजे. बॉल स्ट्राईक वाला आहे म्हणून पळायला पाहिजे. शिवप्रसाद यांनी जर का झेल टिपला तर त्यांना 500 रुपयांचं पारितोषिक ऋषी यांच्याकडून दिलं जाणार आहे. 36 धावा झाल्यात 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 13 चेंडूंमध्ये अजूनही 42 धावींची गरज. हा चेंडू देखील इथे खोलवट टप्प्याचा जोरदार अपील आणि पंचांचं बोट इथे आकाशाकडे. कॉड बिहाइंडची शिकार आणि अजून एक बॅटर मात्र डगआउटच्या दिशेने. येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये 42 धावींची गरज आहे. शिवप्रसाद पाटील जे आपण बघितलेत की ते खेळण्यासाठी खेळतायत, त्यांच्याकडून आपल्या या स्पर्धेदरम्यान प्लेअर ऑफ द डे यासाठी एक आकर्षक असं टिफिन बॉक्स आणि मॅन ऑफ द सिरीज साठी इयरबड्स देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून करण्यात आलंय. त्याबद्दल शिवप्रसाद आपला देखील विशेष असा आभार. कॉमेंट्री बॉक्स आपल्यापर्यंत tenniscricket.in च्या माध्यमातून इथे दर्शवलं जात आहे. आमचे स्कोरर मित्र देखील आमच्या बरोबरीने दोन्ही संघाचे अतिरिक्त खेळाडू देखील आहेत
आणि अगदी भव्य दिव्य अशा स्पर्धेमधील हे भव्य दिव्य असं कॉमेंट्री बॉक्स आपण पाहू शकता. आमचे कॅमेरामन देखील आम्हाला तुमच्यापर्यंत घेऊन आणण्याचं काम करतायत, त्यांचं देखील कौतुक आहे. धन्यवाद. पुढे प्रीमियर लीग दरम्यान आपलं देखील कर्तृत्व फार चांगलं आहे आणि त्याबद्दल आपलं देखील विशेष आभार आहेत. चला मॅचकडे आपण वळतोय. 12 चेंडूंमध्ये 42 धावींची गरज आहे. 12-42 होऊ शकतात, नाही असं नाहीच. पहिलाच बॉल उजव्या यष्टीच्या लगत निर्धाव टॉट, परंतु बॅटिंग टीम इथे बॅटिंग टीमने मुख्य पंचांच्या निर्णयाला चॅलेंज करण्यात आलंय. टीव्ही अंपायर टू डायरेक्टर. चला तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. इट्स अ वाईट बॉल. रिव्ह्यू सक्सेसफुल आहे. 12 चेंडूंमध्ये अजूनही 11 चेंडूंमध्ये अजूनही 41 धावींची 12 चेंडूंमध्ये 41 धावींची गरज आहे. सदोतीस धावा झाल्यात. परत आहे रिव्ह्यू. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे. टीव्ही अंपायर टू डायरेक्टर. पुन्हा एकदा पुढच्या बॉल साठी हा रिव्ह्यू आहे. फेअर डिलिव्हरी. 11 चेंडूंमध्ये 41 धावींची गरज आहे. हा बॉल मात्र वाईट. अतिरिक्त 38 धावा झाल्यात. 11 बॉल मध्ये 40. 6 षटकारांची जवळपास गरज आहे 11 बॉल पैकी. इथे किती आहेत? 6 आहेत. म्हणजे जिथे 6 षटकारांची गरज होती आता 5 षटकारांची गरज आहे. धावसंख्या 44. राहू दे ना, राहू द्या. ओके ओके. ब्राईट रेस हा थोडासा कमीच राहू द्या. धावसंख्या 44. पुन्हा एकदा षटकार आहे नाही. इथे क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. विकेटचं मात्र पतन होत आहे. बॅटर इथे डगआउटच्या दिशेने येत आहेत. चांगला झेल धनंजय कांबळे यांनी इथे टिपलाय. विकेटचं पतन मात्र इथे होत आहे. जयेश नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. 44 वरती 4. चौथं षटक सुरू असताना शेवटचे अजूनही 9 चेंडू शिल्लक आणि 34 धावींची गरज आहे. मॅच संपलेली नाहीये. राहिलेत किती? 5 षटकारांची गरज आहे.
9 चेंडूंमध्ये 5 षटकार. हा जर आला असता तर मात्र परिस्थिती बदलली असती. परंतु आता प्रयत्न षटकारांसाठीच करावा लागेल. चौकारांनी हे लक्ष साध्य होणार नाही. होऊ शकतो ना 9 चोक 36. वा वा छान. इथून सांगू. धन्यवाद. शेवटचे 9 चेंडू आणि 36 धाव्यांची गरज आहे. 9 चेंडू आणि 34 धाव्यांची गरज. वाह, परत एकदा चांगला फटका आणि एका हातात कॅच घ्यायचा, एका हातात. हा, रोहित लायगुडे यांनी जर का 2 हातात जरी झेल घेतला ना तरी 1000 रुपये. तुम्हाला विशेष इथे सवलत आहे. विशेष 5000 का 5000. जब्बा वॉरियर्स कमिटीकडून 5000. रोहित लायगुडे यांनी 2 हातात जरी झेल घेतला तरी. पन्नास धावा झाल्यात. अजूनही विजयाचं समीकरण. 8 बॉल किती? 8 चेंडूंमध्ये 28 धाव्यांची गरज आहे. 8 मध्ये 4 षटकारांची गरज. पुन्हा एकदा वेगात इथे बॅट फिरवली गेली. नो बॉल, नो बॉल. इथे मात्र अतिरिक्त धाव 51. 8 चेंडूंमध्ये 27 धाव्यांची गरज आहे. 27 मधले किती करायचे? 4 षटकार खेळायचे. 8 चेंडू आणि 27 धाव्यांची गरज. 8 बॉल 27 रन्स टू विन. इथे वाईट बॉल. 8 चेंडू आणि 26 धावा. अजूनही फ्री हिट कंटिन्यू आहे. 8-26. पुन्हा एकदा वाईट. 53 धावा. फ्री हिट कंटिन्यू. अंपायर मशीन घे ना, त्या वायरी गुंडाळून घे गाळ्याला. 7 चेंडूंमध्ये अजूनही विजयासाठी 25 धाव्यांची गरज. या चेंडूवरती सर्व काही आहे. महत्वाचं आहे. बिग हिट की काय? इथे मात्र इनसाइड आउटचा फटका खेळलाय, परंतु जेमतेम 1च धाव मिळेल. शेवटच्या षटकाकडे आपण वळूयात. परंतु 6 चेंडूंमध्ये 24 धावा करायच्या आहेत. म्हणजे फक्त 4 षटकारांची गरज आहे. फक्त 4. मागच्या मॅच मध्ये तुम्ही बघितलं असेल. चला ना, टायमर सुरू आहे. किती वेळ झालाय? 1.5 मिनिटं बाकी आहेत. हा, 1.5 मिनिटं पूर्ण झाली की तुम्हाला एक खेळाडू आतमध्ये घ्यावाच लागणार आहे. चला, आपण मॅच कडे पुन्हा एकदा वळतोय. पहिलाच बॉल उजव्या इष्टीच्या लगत. इथे मात्र निर्धाव. धनंजय आहे ना. पुन्हा एकदा बिग हिट आणि गॅप मध्ये चेंडू आहे. 4 धावा देखील इथे प्राप्त केल्या जातील. शेवटच्या 4 चेंडूंमध्ये 20 धावींची गरज आहे. 3 षटकार. चार चेंडूंमध्ये 20 धाब्यांची अजूनही गरज. पुन्हा एकदा लॉंगॉनच्या दिशेने चेंडू खेळलाय. सिंगल इथे मिळते. 3 चेंडूंमध्ये 19 धाब्यांची गरज आहे. अजिंक्य एवढा वेळ मला वाटतं ते क्रीज वरती होते, परंतु एकही बॉल खेळले नाहीत. आता संधी मिळाली आहे. इथे देखील जेमतेम 1च धाव मिळेल. 60 धावा झाल्यात. पहिल्या डावामध्ये केलेली खर्ची गोलंदाजी
इथे मात्र दोनच चेंडू शिल्लक आहेत, 60 झाल्यात. आता मात्र आरडी वॉरियर्स हा संघ सुपर 8 मध्ये जवळपास दाखल होईल अशी मात्र शाश्वती मिळतीये, कारण डीके स्पोर्ट्स हा संघ मात्र इथे पराभूत होतोय. विजेत्या संघाचं अभिनंदन, तर जो संघ इथे पराभूत झाला त्यांना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा. मॅन ऑफ द मॅच हा किताब इथे दिला जाईल आणि मॅन ऑफ द मॅच मॅन ऑफ द मॅचचा किताब इथे दिला जाईल आणि मॅन ऑफ द मॅचचे मानकरी ठरतायत साहिल आरकडे, संकेत आरकडे. ते साहिल आरकडे मॅन ऑफ द मॅचचे मानकरी आहेत. चला पुढच्या मॅचला लगेच सुरुवात करून घ्यायची आहे. पुढची मॅच आजच्या रजनीमधील शेवटची मॅच असेल आणि आपण लगेच पुढच्या मॅच कडे वळतो आणि विनोद सर आपल्या बरोबर इथे जॉईन होत आहेत.